40 दिवस फरार आरोपी अखेर जेरबंद। अॅट्रॉसिटी प्रकरणात परंडा पोलिसांची मोठी कारवाई। परंडा तालुक्यातील बावची येथील गाजलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अखेर मोठी घडामोड घडली आहे। तब्बल 40 दिवस फरार असलेला आरोपी रामचंद्र विक्रम थिटे अखेर मुद्देमालासह पोलिसांसमोर शरण आला असून न्यायालयाने त्याला धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे। या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवली होती। 26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर आरोपी फरार झाला होता। दरम्यान आरोपीने अटक टाळण्यासाठी न्यायालयीन दरवाजे ठोठावले। 7 एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथेही दिनांक 29 रोजी जामीन अर्ज नामंजूर। न्यायालयीन झटका बसल्यानंतरही आरोपी फरारच राहिला। मात्र अखेर दबाव वाढल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर झाला। काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात। दुधी शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतात शेजारील आरोपी रामचंद्र थिटे याने जातीय द्वेषातून पाईपलाईन, बोरवेल, सिंचन साहित्य यांची तोडफोड करत सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान केले। याचबरोबर तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे। फिर्यादीची ठाम भूमिका। फिर्यादी उमेश सोनवणे यांनी आरोपीच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी केली होती। या मागणीमुळे संपूर्ण परिसराचे लक्ष परंडा पोलिसांच्या कारवाईकडे लागले होते। पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। या प्रकरणात पोलीस उपाधीक्षक चोरमले, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट, बीट अंमलदार विश्वास शिंदे, राहुल गायकवाड आथूळ यांनी विशेष परिश्रम घेत आरोपीला अखेर जेरबंद केले। परांड्यात तुम्हाला चविष्ट जेवण हवंय का? चला तर मग या हॉटेल किनारामध्ये। येथे मिळेल स्वादिष्ट मटण ढवारा फक्त 250 रुपये, गावरान चिकन ढवारा 200 रुपये, किनारा मच्छी 200 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये अनलिमिटेड। वाढदिवस, मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी AC मीटिंग हॉलची खास सोय। जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे नाही। मंथली मेस स्वीकारली जाईल। पिंपरखेड रोड, परांडा। प्रोपरायटर आप्पा वारे। ऑर्डरसाठी संपर्क 8975210134।